नमस्कार, मी मनीष कटारिया. माय महानगरमध्ये आपलं स्वागत. दैनिक आपले महानगर, माय महानगर आणि ओनली मानवी यांच्या माध्यमातून नाशिक आयकॉन या पुरस्काराचं लवकरच वितरण करण्यात येणार आहे आणि या पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत ऍडव्होकेट मुकुंद ढोरे. आज आपल्यासोबत ढोरे साहेब आपल्या स्टुडिओमध्ये आहेत. खरं म्हणजे जिद्द आणि चिकाटीच्या बळावर प्रतिकूल परिस्थितीवर मात करून देखील आयुष्यामध्ये यश कसं प्राप्त करता येतं त्याचं एक आदर्श उदाहरण म्हणजे मुकुंद ढोरे, ज्यांनी वकिली व्यवसायामध्ये आपला स्वतःचा एक ठसा उमटवला. परिस्थितीवर मात करत त्यांनी येणाऱ्या पिढीला देखील एक संदेश दिला की कमवा आणि शिका आणि जिद्दीच्या बळावर यश कसं संपादन केलं जातं. सर, स्वागत आहे तुमचं माय महानगरमध्ये. नमस्कार. ज्या पद्धतीने मी सांगितलं की तुम्ही एक नव्या पिढीचं एक आदर्श उदाहरण आहात. एक अनादीच्या परिस्थितीमधून तुम्ही पुढे आलात आणि वकिली व्यवसायामध्ये तुम्ही एक स्वतःचं स्थान असं निर्माण केलं. नेमकं काय सांगाल, हा प्रवास जो होता सुरुवातीचा तो कसा राहिला आणि काय अनुभव तुम्हाला या प्रवासामध्ये आला? मी जेव्हा एज्युकेशन घेत होतो वकिलीचं, तेव्हा माझी परिस्थिती खूपच गरिबीची होती. तेव्हा प्रवासासाठी वह्या, पुस्तकं आणि क्लासची फी भरण्यासाठी सुद्धा होते माझ्याकडे. तर तेव्हा मी एक कानमंत्र ठेवला, कमवा आणि शिका. त्याच्यातून मी दिवसा कमाई करायचं, शिक्षण त्याच्यासोबतच, आणि रात्री अभ्यास करायचं, आणि त्याच्या जोरावर मी वकिली. हो, पण मग वकिली व्यवसायच करावा असं तुम्हाला काय वाटलं? त्याच्यामध्ये कोणी प्रेरणादायी असं व्यक्तिमत्व होतं की ज्यांच्यामुळे तुम्हाला असं वाटलं की या क्षेत्रामध्ये आपण पदार्पण करायला हवं किंवा करिअर करायला हवं? पहिली तर गोष्ट सांगेल तर सत्य आणि छान गोष्टी आणि सत्याची आवड होती मला. असत्याचा राग होता आणि जे तळागाळातील लोक होते त्यांना न्याय मिळावा हा माझा मेन उद्देश होता. आणि न्याय देवता हीच आपले न्यायालय सामान्य नागरिकाची एक ढाल बनून त्यांना न्याय देऊ शकतो हा मला दृढ विश्वास होता. त्या दृष्टीने मी वकिलीचा व्यवसाय करण्याचा, वकिली व्यवसाय नाही, हा इट्स अ नोबल प्रोफेशन, मी तेच करण्याचं ठरवलं. पण मग या व्यवसायाची सुरुवात ही कशी झाली? कधी तुम्हाला सनद कधी मिळाली? हा प्रवास कधी सुरू झाला? सन 2000 साली मला 14 जुलै 2000 साली मला वकिलीची सनद मिळाली. आणि माझी सुरुवात मी प्रॅक्टिस शरद हरिभाऊ दिवाकर वकील यांच्याकडे सुरू केली. त्यांच्यासोबतच मला MM राव वकील आहे, त्यांचं पण मार्गदर्शन लाभलं. ते आता सध्या जिल्हा न्यायाधीश म्हणून कार्यरत आहे आपल्या महाराष्ट्रातच. त्या दोघांचाही मला सरांचा भरपूर फायदा झाला जीवनामध्ये. पहिली केस कोणती तुम्ही लढवलीत आणि त्यामध्ये कसा न्याय मिळवून दिलात? काही स्मरणातले काही क्षण आपल्या? माझ्याकडे एक पक्षकार आले होते, त्यांचं नाव सांगू शकत नाही आता. तर त्यांची एक फसवणूक झाली होती पैशा संदर्भात. तर त्यांची केस माझ्याकडे आली. त्यांची केस मी जेव्हा त्यांची पूर्ण फाईल बघितली, स्टडी केला, साक्षी पुरावून मग ते माझी बाजू कोर्टात भक्कमपणे मांडली. त्याच्या जोरावर त्यांना फसवणुकीची शिक्षा कोर्टाने ठोठवली आणि त्याच्यात मी पक्षकारांना न्याय मिळवून दिला. तर जो पक्षकारांना न्याय मिळवून दिला आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा हास्य आणि त्यांचा जो विश्वास संपादन केला, तीच मला पोहोचवा होती. पण मग ती फसवणूक म्हणजे बँकिंग क्षेत्रातली होती की डिजिटल फसवणुकीच्या माध्यमातून? त्याच्यात पैशाचा व्यवहार झालेला होता. पैसे दिलेले होते त्यांना मैत्रीच्या स्वरूपात. ते पैसे त्यांनी मागणी परत नाही केले, तर त्यांनी त्यांना चेक दिला होता. तो चेक वरून तुम्ही कोर्टात पैसे वरून वसूल करा असे पक्षकारांनी बँकेत चेक टाकला असता, तो परत आला. तर पण आपण जर बघितलं तर आता कायदे बरेचसे बदलत आहेत आणि गुन्ह्याचं स्वरूप देखील बदलत आहे. जसं आपण बघितलं की डिजिटल फसवणूक असेल, डिजिटल अरेस्ट सारखे प्रकार असतील किंवा काही अशा अनोळखी लिंक्स येतात ग्रुपवर, व्हॉट्सअपवर, कारण सोशल मीडियाचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढतंय आणि मग त्या लिंकवर क्लिक झालं की समोरच्या व्यक्तीचं अकाउंट क्लोन होणं किंवा डिजिटल अरेस्टच्या माध्यमातून त्याची लूट होणं, अशा वेळेस असे गुन्हे जेव्हा घडतात, कारण तुम्ही बँकिंग क्षेत्रामध्ये अनेक लोकांना न्याय मिळवून दिला, असे गुन्हे जेव्हा घडतात त्यावेळेस वकील म्हणून त्या गुन्ह्याचा शोध घेताना कसा लागतो? हे असे दैनंदिन जीवनात खूपच असे प्रकार घडतायत. खूप असे प्रकार घडतायत का ते डिजिटल एक लिंक येते, त्याच्यातून तुमचं पूर्ण अकाउंट हॅक होतं आणि तुमच्या अकाउंटचे सगळे पैसे निघून जातात. तर माझे सामान्य जनतालाच नाही, तर जे एज्युकेटेड पीपल आहे ते सुद्धा यात गुरफटले जातात. त्यांना एकच म्हणणं आहे का आपण सावध राहायचं आणि अनोळखी व्यक्तीचे कॉल्स, व्हिडिओ कॉल्स, लिंक याच्यावर क्लिक करायची नाही आणि जबाबदारी वाटायचं. पण घाबरून जातात, जनता घाबरून जातात, लिंक करतात, समोरच्याला बळी करतात, व्हिडिओ कॉल करायला लावतात, कोर्टाचे वॉरंट आहे,
असं सांगितलं जातं आणि समोरची व्यक्ती घाबरून जाते आणि त्याला बळी पडते, त्याला डिजिटल अरेस्ट म्हणतात आणि त्याच्यात ते पैशाची भरपूर अशा प्रकारे फसवणूक होत आहे. बरोबर. सर, तुमच्यावर पेशा पाहिला वकिली, तर असं आहे की माणसाला जेव्हा काहीच पर्याय नसतात, म्हणजे जेव्हा त्याचे सगळे पर्याय आयुष्यातले संपलेले असतात, तेव्हा तो कोर्टाकडे धावून येतो. आणि असं म्हणतात की शहाण्यानं कोर्टाची पायरी चोरू नये. हे कितपत सत्य आहे? हे एकदम बरोबर आहे, पण माझ्या मते तर आता आमच्या कोर्टाची बिल्डिंग खूप छान प्रकारे आता नवीन बिल्डिंग झालेली आहे, तर ती प्रत्येकाने चढवली पाहिजे आणि तिथे न्याय नक्की मिळेल एवढी शाश्वती. आताच गवे साहेब माने आले होते, त्यांनी पण म्हणले ज्या प्रकारे न्यायालयाची बिल्डिंग झालेली मोठी विस्तृत, तिथे न्याय स्पीडीली भेटलाच पाहिजे. जोपर्यंत सामान्य नागरिकाला स्पीडीली न्याय नाही भेटणार तोपर्यंत तो निश्चितपणे तुमच्यासारखे वकील असतील तर निश्चितपणे लोक देखील विश्वासानं ते येतील आणि आपल्या व्यथा ज्या आहेत त्या मांडू शकतील. तर सर, तुम्ही बुद्धिबळपटू देखील आहात, स्पोर्ट्समध्ये देखील आपण तुम्हाला आवड आहे. मग ही आवड कशी जोपासली आणि बुद्धिबळाचा खरं म्हणजे तुमचा जो व्यवसाय तो खरा बुद्धी कस लागणारच आहे, म्हणजे एखाद्या गुन्ह्याचा शोध घेऊन त्याच्या मुळाशी जाऊन त्या आरोपीला शिक्षा ठोकण्यापर्यंत हा खरं म्हणजे वकिलांच्या कळसात लागलेला असतो. तर तुम्ही काय सांगाल या बुद्धिबळाच्या माध्यमातून या क्षेत्राकडे कसं बघता? बुद्धिबळाचा खेळ आणि आपल्या दैनंदिन जे कोर्टातले आहे तेच त्यात थोडं सामंजस्यच आहे. तिथेही बुद्धीचा कस लागतो आणि कोर्टातही ती केस चालवण्यासाठी तुम्हाला सर्व अभ्यास करून त्याच्या बारक्या वगैरे आपल्या बाजूने किती साक्षीदार आहे, किती कागदी पुरावा आहे, साक्षीदार कोण कोण आहे, सगळ्याचा कस लागतो. त्या पद्धतीने स्टडी करण्याचा आणि बुद्धिबळाचा मला आपल्या वकिली प्रोफेशन मध्ये खूप फायदा झालेला आहे. आणि मी एनबीटी लॉ कॉलेज तर्फे सुद्धा बुद्धिबळासाठी स्टेट लेवलला खेळण्यासाठी गेलो होतो. पुलत भागवत आमचे मित्र आहे, त्यांची पण रँकिंग आहे भरपूर. ते पण त्यांचा एक विद्यार्थी आहे विनोद गुजराती, तो पण खेळायचा. तर मग तुम्ही अजूनही आवड जोपासतात? हो, आवड जोपासतो मी. बुद्धिबळाचं पण आवड आहे मला आणि आमच्या बँकिंग क्षेत्रात जे आहेत बँकिंगचे जे सेल्सवाले आहेत त्यांच्या सुद्धा मी टुर्नामेंट, क्रिकेटच्या पण टुर्नामेंट आयोजित करत असतो. अच्छा, म्हणजे दोन्ही छंद जोपासा, खेळाची देखील आवड आहे आणि या गोष्टी. तर सर, तुम्ही कसं सुरुवातीला सांगितलं की तुमची परिस्थिती नव्हती, म्हणजे तुम्ही दिवसा काम करायचे, रात्री अभ्यास करायचे, या सगळ्या ह्याच्यामध्ये परिवाराचा तुम्हाला कसा पाठिंबा मिळाला, परिवाराच्या प्रतिक्रिया त्यावेळेसच्या काय होत्या आणि आताची परिस्थिती बदललेली बरीचशी, तर आता कसं तुम्ही बघता या सगळ्या परिस्थिती? तेव्हाची परिस्थिती खूप घरच्यांची आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे पण सपोर्ट होता, आई वडिलांचा सपोर्ट होता, नातेवाईकांचा सपोर्ट होता, गुरुजनांनी पण चांगलं मार्गदर्शन दिलं. त्याच्यामुळेच मी आता जे मी आहे उभा आता ज्या परिस्थितीत, त्यांना त्यांचा अभिमान आहे सार्थ. बरोबर. तर तुम्ही स्वामी विवेकानंदांचे विचार तुम्ही तुमच्या काय नेमकं कशी प्रेरणा तुम्ही त्यांच्या ह्याच्यात? स्वामी विवेकानंदांचं ते वाक्य आठवून आलं, उठो जागो, अपनी जब तक अपना मिशन अपना ध्येय नहीं हासिल करते तब तक जागो. निश्चितपणे असं निश्चित तुमच्या जीवनामध्ये जोपर्यंत आपलं ध्येय हासिल नाही होत तोपर्यंत आपण कठोर परिश्रम केले पाहिजे, विश्वास बाळगला पाहिजे स्वतःवर. तेच मी माझ्या वकिली प्रोफेशन मध्ये पण ठेवले आहे. विश्वास खूप महत्वाचा आहे आपल्या प्रोफेशन मध्ये. क्लायंटचा विश्वास आणि त्यांचं प्रामाणिकपणे काम करणं हे सुद्धा खूप गरजेचं आहे. बरोबर. शॉर्टकट स्किल्स नाही पाहिजे. पण तुम्ही असं म्हटलं की प्रामाणिकपणे काम करणं आणि सातत्यपूर्ण कामामध्ये सातत्य असणं खूप आवश्यक आहे. पण आता होतं काय की आजकालची जी पिढी म्हणजे या तुमच्या क्षेत्रामध्ये येणार किंवा कोणत्याही क्षेत्रात येणार, त्यांच्यामध्ये आता पेशन्स राहिले नाही की एखादी गोष्ट यश संपादन करण्याकरता त्यांना आता आजकालच्या पिढीला लवकर यश पाहिजे, लवकर पैसा पाहिजे, सगळ्या गोष्टी फास्ट ह्याच्यामध्ये. तर तुम्ही त्यांना काय संदेश देऊ? अगदी बरोबर आहे. आजकालचं कॉम्प्युटराइज युग झालंय. प्रत्येक जो वकील होऊन येतो इथे कोर्टात तर त्यांना वाटतं कॉम्प्युटर सारखं प्रिंटर सारखं इकडून कागद टाकला का इकडून लगेच प्रिंट आउट बाहेर आली. ते एकदम चुकीचं आहे. सुप्रीम कोर्टाने पण गाईडलाईन दिलेलं आहे याच्यात 3 वर्ष किमान 3 वर्ष सिनियर वकिलाच्या हातात आली काळजीपूर्वक प्रॅक्टिस करणं जरुरी आहे. 3 वर्ष प्रॅक्टिस करणं जरुरी आहे आणि सखोल अभ्यास करणं जरुरी आहे. त्याच्यानंतरच तुम्ही त्या विधीत तज्ञ होऊ शकतात. आणि तुम्हाला वाटतं बेसिक आहे एक जो आपला पाय आहे म्हणला
त्याच्यावरच आहे. सतत तुम्ही व्यवस्थित अभ्यास करणं जरुरी आहे. तुमचा काम करत राहिलं पाहिजे. सतत नवीन नवीन गोष्टी वाचत राहिल्या पाहिजे. नॉलेज अपडेट पाहिजे. बरोबर. रोज नवीन नवीन येत आहेत, तर नॉलेज अपडेट ठेवून तुम्ही पुढे जायलाच पाहिजे. तर मग तुमच्याकडे आता अनेक वकिली व्यवसायामध्ये जेव्हा पदार्पण करतात मुलं, म्हणजे LLB पूर्ण करून वगैरे, ते जेव्हा येतात, म्हणजे शिकण्यासाठी येतात वगैरे, तर तुम्हाला वाटतं की त्या मुलांमध्ये तेवढा म्हणजे त्यांनी आजकालच्या मुलांना पेशन्स नाही राहिलेले, पण त्यांनी पेशन्स ठेवून, स्वतःवर विश्वास ठेवून नवीन नवीन स्टडी करत राहायला पाहिजे. वाचलं पाहिजे, काय हे केस स्टडी केला पाहिजे, गांभीर्यपूर्वक. शॉर्टकट्स ते वापरले पाहिजेत त्यांनी. डाब घ्यायचा ते कॉपी पेस्ट करायचं, तर तसं नाही केलं पाहिजे त्यांनी. त्यांनी कठोर परिश्रम केले पाहिजे, सातत्य पाहिजे आणि वेळ दिला पाहिजे. ह्याच्यात तुम्ही यश संपादन अवश्य करू शकता. निश्चितपणे सर, तुमचा अनुभव देखील चांगला आहे आणि तुम्ही अतिशय हालाकीच्या परिस्थितीतून पुढे आलेले आहात. म्हणजे गरिबी काय असते याची जाणीव देखील तुम्हाला आहे आणि करिअरच्या बाबतीमध्ये देखील तुम्ही तेवढेच जागरूक आहात. स्वतःच्या व्यवसाया बाबतीत देखील तुम्ही तेवढेच प्रामाणिक आहात. पुढच्या तुमचा हे काय असेल, भूमिका काय असेल, मोठं काय असेल, उद्दिष्ट काय तुम्ही ठेवलेला? भविष्यात माझा मोठं तर सामाजिक कार्य करायचंच आहे, जास्त करून. कोणत्या प्रकारचं? आपल्याला प्रेरणा जेवढं जास्तीत जास्त माझ्या प्रोफेशनचं जेवढी मदत होईल, किंवा अजून काही आर्थिक किंवा जास्तीत जास्त समाजाबद्दल करता येईल आपल्याला, बरोबर, त्याचा प्रयत्न राहणार आहे निश्चितपणे. तर हे होते ऍडव्होकेट ढोरे सर, ज्यांनी सांगितलं की परिस्थिती कशी असो त्या परिस्थितीवर मात करत तुमच्यामध्ये जिद्द आणि नेतृत्व करण्याची, पुढे जाण्याची एक धमक जर असेल तर परिस्थितीवर मात करून देखील तुम्हाला यश संपादन करता येतं, जे की त्यांनी त्यांच्या परिस्थितीवर मात करत आजपर्यंतचा प्रवास त्यांनी केला आणि म्हणूनच ते नाशिक आयकॉनचे विजेते ठरलेले आहेत. आणि म्हणून माय महानगर, आपलं महानगर, ओनली माननी, आम्हाला त्यांना नाशिक आयकॉन पुरस्कार देताना विशेष आनंद होत आहे. 20 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता ज्येष्ठ अभिनेते गिरीश ओक यांच्या हस्ते या पुरस्काराचं वितरण केलं जाणार आहे. त्यामुळे नाशिककरांनी देखील या पुरस्कार सोहळ्याला निश्चितपणे आवर्जून उपस्थित राहावं, हेच आपल्या महानगरच्या वतीनं आपल्याला आग्रहाचं निमंत्रण.